राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ 250 वर्षांच्या काळाचं कोलाज आहे. संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य, तर सिव्हिल इंजिनियर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुसाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिहिल्यासारखी तारखांची आणि प्रमुख घटनांची नोंद नाही, तर त्यात नाट्य आहे. कुमारवयातलं प्रेम, घरच्यांचा विरोध, ते स्वतःला सिद्ध करत घरच्यांच्या संमतीनं झालेला आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगालपासून ते अबुधाबी, इराक आणि नेपाळमध्ये साकारलेल्या महाकाय प्रकल्प उभारणीतलं योगदान आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे, जगण्या मरण्याचे प्रसंग आहेत. मुंबईतल्या लँड माफियांपासून भ्रष्ट प्रशासनापर्यंत अनेक पातळ्यांवर केलेला संघर्ष आहे. पाषाणाचे पाझरमधून एखाद्या चित्रपटाला किंवा वेबसिरीजला शोभेल अशी दीर्घ कथाच विवेक गाडगीळ स्वतःच्या जगण्यातून उलगडतात. या आगळ्या वेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमधून. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. पाषाणाचे पाझर या ग्रंथाचे लेखक विवेक गाडगीळ हे आज आपल्यासोबत आहेत. राजहंसी मोहोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत सर. नमस्कार. विवेक सरांविषयी सांगायचं तर ते L&Tमध्ये 47 वर्ष त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. तर हैदराबाद मेट्रोच्या प्रकल्पात 7 वर्ष ते CEO आणि MD होते. पाषाणाचे पाझर या त्यांच्या चरित्राला आत्तापर्यंत 2 मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातला पहिला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, तर दुसरा आत्ता नुकताच घोषित झालेला आहे तो म्हणजे दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान यांचा साहित्य पुरस्कार. सर, या दोन्ही पुरस्कारांबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे तुमचे आजोबा गणेश नारायण गाडगीळ आणि वडील डॉक्टर भास्कर गणेश गाडगीळ या दोघांनीही आत्मचरित्र लिहिली होती. स्वतःच्या आयुष्याचा विस्तृत आलेख मांडायला हवा, ही मूळ प्रेरणा तिथून आली असं वाटतं तुम्हाला? तसंच काही म्हणता येणार नाही, कारण पहिली गोष्ट म्हणजे माझे आजोबा, त्यांचं जीवन एवढं खडतर होतं की त्याच्यात त्यांच्याकडनं कुठे लेखनासंबंधी काही विचार केला असेल हे काही कळत नाही. त्याच्यामुळे त्याला मी आत्मचरित्र म्हणणार नाही. त्या काळात म्हणजे हा काळ जातो साधारणपणे टिळकांच्या आसपासचा, बरं. लोकमान्य टिळकांच्या आसपास. हो. त्या काळात बालपणात त्यांचं आयुष्य अत्यंत खडतर गेलं. कोकणातलं अणसुरो हे गाव राजापूरच्या जवळचं, त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीची आपल्याला आज कल्पनाही येणार नाही. पण का कोणास ठाऊक पुढे बऱ्याच दिवसानंतर ते प्रथितयश वकील होऊन मुरबाड येथे वकिली करू लागले. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल काही नोंदी या डायरीच्या स्वरूपात लिहून ठेवले होते आणि त्या योगायोगाने म्हणा माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या हातात पडल्या. त्याला असा आकृतिबंध काही नाही आहे, पण त्यात असलेल्या आठवणी या रिअली त्यावेळच्या म्हणजे खरंच त्यावेळच्या जीवनमानाचा एक अनुभव देऊन जातात. म्हणून माझ्या भावांनी त्याच्यावर थोडंसं संस्करण करून ते असे एक पुस्तिका स्वरूपात पब्लिश झाले. पब्लिश केलंच नाही, ते आमच्या फॅमिलीकरताच हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे माझे वडील मेडिकल सर्व्हिसमध्ये होते, वैद्यकीय सर्व्हिसमध्ये संगमनेरला आले ते. तोही इतिहास फार मोठा आहे की संगमनेरला का आले ते, पण तो हा विषय नसल्यामुळे. हो. पण ते संगमनेरला आल्यानंतर त्यांना एक लेखनाची आवड होती, वाचन लेखन. तो एक भाग धरता येईल की ते संस्कार माझ्यावरती लहानपणापासून झाले. अत्यंत वाचनाकरता आम्हाला आवड निर्माण झाली. माझे आई आणि वडील दोघेजण भरपूर वाचायचे आणि त्याच्यातून त्यांना लेखण्याची किंवा लिहिण्याची
स्फूर्ती निर्माण झाली असं म्हणता येईल. आणि त्यांनी त्यांच्या वैद्यकीय जीवनातल्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्यालाही आत्मचरित्र म्हणता येणार नाही. पण त्या पुस्तकावरून परत त्यावेळची वैद्यकीय सेवा कशी होती किंवा जीवनमान पद्धती कशी होती आणि ते सुद्धा ग्रामीण भागातली, याची चांगली कल्पना होईल. म्हणून म्हणेन की त्या दोन्ही पुस्तकांना आत्मचरित्र म्हणणं जरा बरोबर नाही. पण नक्कीच वाचनाची कुठेतरी आवड जी निर्माण झाली अगदी लहानपणापासून, ती या दोघांमुळे नक्कीच निर्माण झाली. अच्छा. म्हणजे तुमच्या पुस्तकातही म्हणजे संगमनेरमधलं बालपण किंवा पुणे औरंगाबादमधलं इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि कुमारवयातल्या तरल भावना, त्यावेळेचे ताणतणाव, अनिश्चितता याबद्दलही तुम्ही अगदी मोकळेपणानं लिहिलंय. तर याविषयी पण सांगाल जरा? नाही, मोकळेपणा असं आहे की याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा कुठलाही आविर्भाव घेऊन मला काही लिहायचं नव्हतं. कारण लिहिण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली त्यावेळेला तुम्ही आज जो पुस्तकाचा आकृतीबंध बघताय तसा माझ्या डोक्यातही नव्हतं. 40-45 किंवा 47 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लहानपणापासून निरनिराळे अनुभव येत गेले आणि ते अनुभव इतके तीव्र होते आणि वैयक्तिक होते की ते मनामध्ये कुठेतरी ठसून राहिले. आणि सुरुवात केली ती आठवणी लिहाव्यात याच्यामध्ये. आणि असं काही डोक्यात नव्हतं की याचं काहीतरी आत्मचरित्र स्वरूप येईल. आणि खरं सांगायचं तर कुठली आठवण जी पहिल्यांदी आली ती पहिल्यांदी लिहिली. आणि साधारणपणे एक आठवण एक प्रकरण असं डोक्यात होतं. आणि तीव्रतेने आलेली आठवण, त्याला कालबंध नव्हता. तर अशा आठवणी लिहिल्यानंतर मग मला अशी जाणीव झाली काही दिवसानंतर, बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे माझ्या कल्पनेने मला वाटतं 70-75% आठवणी लिहून झाल्या असतील, म्हणजे आज ज्या बघतात त्या. हो. मग मला असं लक्षात आलं की याला आपण कालानुसार त्याला ठेवता येईल. म्हणून ती रिअरेंज केली, फक्त मागे पुढे करून. कारण त्याच्यामध्ये कुठल्या काळाच्या आहेत, हो. मग लहानपणीच्या पहिल्यांदी, करिअरमधल्या, शिक्षणाच्या दुसऱ्या आणि नंतर करिअरमधल्या. आणि मग ते जर गोळा केल्यानंतर जेव्हा परत एकदा त्याच्यावर नजर टाकली ते असं जाणवलं की काही गाळीव जागा किंवा काही गाळीव भाग राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये काही आठवणी लिहिल्या गेल्या त्या परत त्या काळाकरता योग्य अशा. आणि हा आकृतीबंध आज तयार झाला. या आठवणी या वैयक्तिक आणि अतिशय काळजात लिहिल्या गेलेल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये मोकळेपणा किंवा चोरून ठेवण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. तुम्ही जो मोकळेपणा म्हणतायत, लपवून ठेवण्यासारखं नव्हतं. बरोबर. कोणावर टीकाही करायची नव्हती आणि त्याच्याबद्दल भीती नव्हती की कोणाला लिहिलं तर कोणाला वाईट वाटेल. पण एक मात्र नक्की होतं की उगाच कोणाबद्दल वाईट लिहिण्यातही काही अर्थ नव्हतं. आज झालेली दुःख जगापुढे मांडण्यामध्ये आज त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्हाला जर बघितलं तर हे असं एक सरळ आणि अत्यंत मोकळेपणाने आणि लिहिलेले आणि कुठलीही गोष्ट कल्पनेतली नाही. त्याच्यामुळे तो मोकळेपणा आला असं मला वाटतं. बरं. पण म्हणजे थोडक्यात असं जाणवतं ते वाचताना मी सुरुवातीची प्रकरणं की कुमारवयात असताना किंवा तारुण्यात असताना आपण स्वतःही खूप काय म्हणू त्याला की व्हल्नरेबल असतो. तर त्या सगळ्या ज्या भावभावना आहेत त्या खरंच जशा त्यावेळेला वाटत होत्या, असं जाणवतं की वाचताना की तुम्ही खरोखर ते जगलात आता परत ते लिहिताना. इतक्या त्या ठाशीवपणे आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की आजच्या तरुणाईला पण त्यातनं खूप प्रेरणा अशा कठीण प्रसंगातनं तरुण जाण्याची मिळू शकते. हो, नक्कीच. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो की त्यावेळेला म्हणजे लिहिताना मला जे जाणवलं की या गोष्टी साधारणपणे आता 75 वर्ष किंवा 70 वर्षापूर्वीच्या आहेत. तर सामाजिक जीवन किंवा समाज जीवन हे खूप बदलले. हो. सर्व स्तरात. म्हणजे आर्थिक म्हणू नका, सांस्कृतिक म्हणू नका, राजकीय म्हणू नका, सर्व बाबतीत या गोष्टी खूप बदलल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाला तसं मी ज्यावेळेला लिहायला लागलो तर त्यावेळेला मला जाणीवपूर्वक जाणवलं की आपण जे जीवन जगलो आणि तोच पिरियड जर आज घेतला तर हा अत्यंत वेगळा आहे. खरंय. बरं, मी होतो ते गाव खूप लहान होतं. संगमनेर गाव त्यावेळेला 20,000 लोकसंख्या असेल. समाज जीवन फार वेगळं होतं. आणि हे सांगताना इथे एक महत्त्वाचं सांगायला पाहिजे, हा काही बालपणचा किंवा तरुणपणचा विचार नाही.
पण पुढे मी जेव्हा वाचत गेलो आणि आज एस्पेशली ज्या काही घटना आपल्या बाजूला घडत आहेत, एस्पेशली इतिहासाबद्दल, हो. नातेसंबंधांबद्दल, त्या कुठेतरी माझ्या मनामध्ये अत्यंत ठसून राहिलेल्या आहेत. इतिहासाची जी चिरफाड चालली आहे, कोणाचा इतिहास बरोबर, कोणाचा इतिहास चुकीचा, आणि त्याच्यावरून होत असलेले वादविवाद, नाही वादविवाद सुद्धा एवढे की मारामाऱ्यांपर्यंत पोचतात, आणि इतिहास परत लिहावा अशा प्रवृत्तीची किंवा अशा विचाराची जबरदस्त सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यावरून मला फार जाणवलं, आणि मला हे वाचनामधूनही जाणवलं की आपण जो इतिहास शिकलो, आपण म्हणजे मी स्वतःला म्हणेन की आम्हाला शाळेत जो इतिहास शिकवला किंवा जागतिक इतिहास जेव्हा मी वाचले, खूप इतिहास लोकांचे वाचलेले आहेत, एक गोष्ट जरूर जाणवली की इतिहास हा नेहमी जेत्यांनी लिहिलेला आहे. बरोबर. जे जिंकले त्यांनी इतिहास आपल्या सोयीप्रमाणे लिहून घेतला, आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काही कारणामुळे त्याला दुसरे संदर्भ नाहीत किंवा होते ते संदर्भ नाहीसे करण्यात आलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झाली. आणि माझं प्रामाणिक मत आहे, आणि मी सगळ्या लोकांना सांगत असतो की सामान्य माणसाने आपल्या आठवणी जर लिहिल्या तर त्याला नक्कीच कुठलेही राजकीय, सामाजिक, आर्थिक रंग नसतील. आपल्या स्पष्टपणे मोकळेपणाने आठवणी लिहाव्यात, आणि त्या आठवणींचा पुढच्या इतिहासकारांना किंवा संशोधनकारांना खरी परिस्थिती काय होती याचा अभ्यास करायला उपयोगी पडेल. मग आज जो प्रॉब्लेम निर्माण झालेला तो होणार नाही. आणि ही 1-2 पुस्तकं नकोत, ही पुस्तकं हजारोंनी निर्माण झाली पाहिजेत. मग त्याच्यातून पुढचे जे इतिहासकार असतील, संशोधनकार असतील, ते वाचून व्यवस्थित आणि खरा इतिहास लिहू शकतील. खरंच आहे. आणि तो तुम्ही म्हणताय तसं तो 75 वर्षांचा पटच एक तुम्ही उलगडून सगळ्या वाचकांसमोर ठेवलेला आहे, आणि अतिशय काय म्हणू खिळवून ठेवणारी अशी शैली तुमची आहे. त्यामुळे एकदा ते पुस्तक मोठं जरी असलं तरी एकदा वाचायला सुरुवात केली की संपेपर्यंत खाली ठेवत नाही. एक मला वैशिष्ट्य वाटतं की यामध्ये शेकडो जवळची, लांबची, परिचयाची, अपरिचित अशी लोकं आहेत, आणि सगळ्या घटना, सगळ्या पात्रांच्या नावासह तुम्हाला इतक्या तपशिलानं कशा काय आठवल्यात लिहिताना? नाही, आठवल म्हणाल तर तुम्ही, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी तसा गोष्टी वेल्हाळ आहे, हं, आणि माझ्या मित्रमंडळामध्ये त्याच्याबद्दल आम्ही प्रसिद्ध आहोत. हं. आणि मित्र जमवणे हा माझा एक छंद आहे, आणि मुसाफिरी करताना निरनिराळ्या ठिकाणी गेल्यामुळे तिथले मित्रमंडळी जमले आणि अजूनपर्यंत टिकू आहेत. तर अशा मित्रमंडळांच्या मैफिलीमध्ये बसल्यानंतर ती एक नैसर्गिक गोष्ट होती की मला आलेले निरनिराळे अनुभव जे अतिशय वेगळे होते आणि त्या लोकांना कधी न येण्यासारखे होते, त्या सांगितलं जायचं. कधी लहानपणीचे असतील, कधी शिक्षणातले असतील, शाळेतल्या कॉलेजमध्ये असतील, करिअरबद्दल असतील. तर या अशा गोष्टी बऱ्याच वेळेला परत परत सांगण्यात गेल्या. हा एक भाग झाला, म्हणजे पुनरावृत्ती झाल्यामुळे ती मनात ठसली, ही एक गोष्ट झाली. पण सर्वात महत्त्वाची म्हणजे ह्याच्यामध्ये काल्पनिक काही नाही. हं. या सर्व घटना फक्त मी अनुभवलेल्या लिहिलेल्या आहेत. दुसऱ्यांच्या आठवणी ह्याच्यात घेतलेल्या नाहीत की कोणाकडनं मी आठवण ऐकली आणि मी लिहिली, अशी एकही गोष्ट नाही. त्याच्यामुळे स्वतः अनुभवलेली गोष्ट ही मनापर्यंत पोहोचलेली, भेटलेले लोक, त्यांच्यामुळे झालेले संस्कार किंवा मनावर परिणाम निरनिराळ्या प्रकारचे, ह्याच्यामुळे तुम्हाला बसल्यानंतर मला कुठेच नाही. आणि मी जसं माझ्या आईने खूप प्रयत्न केले की मी डायरी लिहावी, हं. नोंदी ठेवाव्यात, पण काही तसा मी अजिबात त्याच्या जवळपासही जात नसे. त्याच्यामुळे मी लिहायला बसल्यानंतर माझ्याकडे एकही नोंद किंवा टिप्पणी नव्हती. बापरे! बर. पण आणि नोकरीच्या निमित्ताने कुठे गेलो, किती वर्षी गेलो हे मला माहीत होतं. हं. बदली कधी झाली, कुठल्या भागात गेलो, त्याच्यामुळे तो काल प्रवाह मला चांगला माहीत होता. शाळेचं तर काहीच विचारायला नको, शाळा कॉलेज तर माहीतच होतं. त्याच्यामुळे बसल्यानंतर अगदी एक टाकी म्हणाल तर तसंच हे लिहिलं गेलं. वाह! त्याच्याकरता कुठलीही अशी खास मेहनत करायला लागली, कोणाला विचारायला लागलं. आणि आधी सुरुवातीला पुस्तकात लिहिलंच आहे की काही आठवणी अगदी लहानपणच्या, म्हणजे 5, 6, 7, 8 वर्षाच्या,
त्या मला कोणीतरी सांगितल्याही असतील. हं. आणि म्हणून म्हटलं की त्या सांगितलेल्या आणि आठवणीतल्या अशी सरमिसळ झालेली असेल. हो. त्या काही आपल्याला आठवत नाही तेवढे, म्हणजे 5व्या वर्षी काय आठवलं किंवा हो. तर ते आईने सांगितलं असेल, वडिलांनी सांगितलं असेल. हं. पण तो पिरियड फार लहान आहे. म्हणजे तो मला वाटतं एक 9व्या-10व्या वर्षापूर्वींचाच पिरियड आहे. हो, हो. त्याच्यानंतरचं सगळं व्यवस्थित आठवतं. आणि पुस्तक वाचनाला तुम्ही जे म्हणालात त्याला 2 कारणं आहेत. माझ्याबरोबरचे किंवा समवयस्क असतील किंवा थोडेसे लहान असतील, त्यांना त्यांच्या आठवणी येतात त्याच्यामुळे. हं. मला भेटलेल्या बऱ्याच लोकांनी तेच सांगितलं, की "यू हॅव टेकन अस बॅक टू आवर चाइल्डहूड." वा. हं, हं. आणि नवीन जे तरुण मंडळी आहेत, हो. त्यांना या नवलाच्या गोष्टी वाटतात. हं. कारण त्यांनी हा सामाजिक बंध कधी पाहिलेला नाही, अनुभवलेला नाही. शिक्षणाची पद्धत आम्हाला जी होती, मी जे लिहिलंय ते त्यांनी कधी अनुभवलेलं नाही. त्याच्यामुळे या दोन्ही प्रकारच्या वाचकांना त्याच्याबद्दल एक कुतूहल आणि निर्माण झालेलं आहे. निश्चितच. आता मला सांगा, की 1971 साली हातात सरकारी नोकरी असणं आणि तीही पाटबंधारे विभागात आणि पद पण अधीक्षक अभियंता, म्हणजे इतकं मानाचं, तर ही फारच मोठी गोष्ट होती. पण ती नोकरी सोडून तुम्ही L&Tच्या इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेड म्हणजे ECC या खाजगी कंपनीत जाण्याचा निर्णय कसा घेतला? तेव्हाचं नेमकं मोटिव्हेशन काय होतं? नाही, मोटिवेशन म्हणजे डिमोटिवेशन म्हणा तुम्ही त्याला, की आजूबाजूची परिस्थिती, वाचलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे कुठेतरी सरकारी नोकरीबद्दल मनामध्ये एक आढी निर्माण झालेली होती. काही कारण असेल, म्हणजे बरोबर वाईट मी काही म्हणत नाही, पण आजूबाजूला जे काही वाचत होतो, ऐकत होतो, बघत होतो आणि सरकारी नोकरीमध्ये कसं तरी जाऊन टिकून राहायचं आणि खरडेगाशी करायची म्हणायचं किंवा हं. आम्ही म्हणायचो की पाट्या टाकणं करायचं, हं. हे स्वभावात नव्हतं. हं. आणि काहीही करायचं तर काहीतरी मोठं करायला पाहिजे. आणि त्याला मला असं त्यावेळेला वाटलं की खाजगी कंपन्यांमध्ये जास्त वाव मिळेल. हा एक भाग झाला. आणि म्हणून ऐशारामाची नोकरी करायचीच नाही. हं. नाही, सरकारी नोकरी म्हणजे जरा कुठेतरी तो एक डोक्यात भाग असायचा लोकांच्या, की ऐशाराम. हो. आणि साहेब म्हणून घेण्याची एक आवड म्हणा किंवा ओढ म्हणा, की साहेब होणार मी. आणि याच्याबद्दल एक आठवण सांगायला पाहिजे. माझ्या मावशीचे यजमान हे त्यावेळेला चीफ इंजिनियर होते इरिगेशनमध्ये, प्रसिद्ध होते ते. बरं. ते स्वतः त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं होतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि नावाजलेले होते ते. आणि मी ज्यावेळेला 71मध्ये त्यावेळेला ते ऑलरेडी चीफ इंजिनियर होते. त्यांनी माझ्या वडिलांना सांगून ठेवलं होतं, की "अरे याला काय पास होऊ द्या. त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला बसवू MPCSच्या हो. आणि लगेच गॅझेटेड ऑफिसर होईल तो." हं. आणि एकीकडे ते माझ्या वडिलांच्या मागे होते, की याला आपण बसवू. हं. आणि माझ्या डोक्यात होतं, की काहीही झालं तरी सरकारी नोकरी करायची नाही. अशा द्विधामान स्थितीत त्यांना मी जरा नाराजच केलं म्हणा. हं. पण त्यांनी कधी नंतर बोलून दाखवलं नाही. पण त्यामुळे ही मोटिवेशन कुठेतरी निर्माण झाली आणि प्रवासाची आवड. सरकारी नोकरीमध्ये जास्तीत जास्त जर लागलो असतो महाराष्ट्राच्या, हो. महाराष्ट्रात फिरलो असतो. पण खाजगी उद्योगामध्ये एकतर होरायझन वॉज व्हेरी लार्ज बरोबर. आणि भारत त्यावेळेला जस्ट डेव्हलपिंग स्टेजला होता. तर येणारे प्रकल्प हे मोठमोठ्या प्रकारचे असतील आणि चॅलेंजिंग असतील. हे कुठेतरी अभ्यासात असतानाच कळलेलं होतं. म्हणून तीही एक ओढ होती, की प्रवासही होईल, बघता येईल जग आणि काहीतरी मोठं करून दाखवता येईल, ही उर्मी होती. आणि त्या दृष्टीने मला वाटतं मी जो डिसिजन त्यावेळेला घेतला तो फारच चांगला ठरला. खरंच आहे. म्हणजे ज्युनियर इंजिनियर ते सीनियर व्हाईस प्रेसिडेंट किंवा अगदी CEO, MD हैदराबाद मेट्रोचे. तर ही तुमची L&T ECC मधली कारकीर्द खरोखर थक्क करणारी अशी आहे. एक कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एवढ्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीकडे आज तुम्ही कसं बघता? नाही, म्हणजे आता मागे बघताना नक्कीच सुरुवातीला खूप कष्ट काढले. इट वॉज नॉट एन इझी जॉब. साईटवरती त्यावेळचं काम, आजकालच्या साईटवरचं काम आणि त्याच वेळच्या साईटवरचं काम याच्यात खूप तफावत आहे. आता मेकॅनायझेशन आलेले हो. आणि त्यावेळेला सगळ्याच गोष्टी या लेबरनी किंवा स्वतः उभं राहून करायला लागायच्या.
त्यावेळची लोकांची कल्पना आणि पद्धती वेगळी होती. आणि त्याच्यावर आता डिबेट होऊ शकेल की इंजिनियरनी हे काम करावं की नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो, त्यावेळेला सर्व्हे करणं, लँड सर्व्हे किंवा ॲक्च्युअल सर्व्हे करणं इन्स्ट्रुमेंट्स घेऊन, हे इंजिनियरचं काम मानलं जायचं आणि जाणलं जायचं आणि तिथूनच सुरुवात व्हायची. थिओडलाईट आणि लेवलिंग इन्स्ट्रुमेंट घेऊन पहिला जाऊन काम करायचं. आजकालच्या जर तुम्ही इंजिनियरला विचारलं तर तो तुम्हाला सांगेल की हे माझं काम नाही, हे सर्वेअरचं काम आहे. आय हॅव कम फ्रॉम दॅट पिरियड टू नाऊ. त्याच्यामुळे त्यावेळेचं कस्टमर होतं आणि सर्कशीचं लाईफ होतं. एक काम संपलं की आपलं तंबूगावाळं आवरायचं आणि दुसरीकडे जायचं. पण हे मला माहीत होतं, हे काही मला कोणी जबरदस्तीने करायला लावलं नव्हतं, आवडत होतं ते. तर त्याच्यामुळे ती मजा होती. आणि या गोष्टीमध्ये असताना एक गोष्ट मात्र मी पहिल्यापासून पाळली की मी का हा प्रश्न मी कधी करिअरमध्ये विचारला नाही की मला का कठीण जागी पाठवत आहे, डिफिकल्ट जॉबी पाठवत आहे. लोकांना काही वेळेला असतं की वाय मी. माझ्या डोक्यात हा प्रश्नच असायचा. मी उलट विचार करायचो की वाय नॉट मी. कुठे जर चॅलेंजिंग जॉब असेल आणि दुसऱ्या कोणाला जर संधी मिळत असेल तर माझ्या डोक्यात तो प्रश्न की मला का नाही. आणि मला वाटतं त्याचा खूप फायदा झाला पुढे, कारण मॅनेजमेंट अशा लोकांकडे बघत असतं सूक्ष्मरीतीने आणि त्यांनी तुम्हाला पुढे जाण्याची संधी पण लवकर मिळत जाते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मी असं म्हणणार नाही की इट वॉज ए रेड कार्पेट ट्रीटमेंट काइंड होती. कुठेही गेलात तरी तिथले खाचखळगे असतातच. पण खाचखळग्यांकडे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी म्हणून कसं बघाल, ती नेहमीच करत गेलो. म्हणजे आज त्याच्यावरती आपण खूप विचार करतो, बोलतो. कठीण परिस्थिती आली की मग त्याच्यातून संधी कशी मिळेल. आणि मग बऱ्याच त्याच्याबद्दल चांगल्या उक्ती आहेत की वेन द थिंग्स गेट टफर द टफ गेट्स गोईंग. तर ते कुठेतरी डोक्यात होतं आणि तशी प्रवृत्ती पण झालेली होती. त्यामुळे मजा आली. म्हणजे मला लोक आताही विचारतात, त्यावेळेला विचारतात की याचा तुम्हाला कधी मानसिक ताण येत नव्हतं का? खरं. माझं उत्तर सरळ आहे, तुमचं काम हा जर तुमचा छंद असेल तर तुम्हाला कधीच मानसिक ताण येणार. वा. कारण ते वाचताना जाणवते की तुम्ही म्हणजे पश्चिम बंगालमधल्या हल्दियामधल्या एका प्रोजेक्टवर आहात आणि एका रात्रीत तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला अबुधाबीला जायचं आहे, एका दुसऱ्या कुठल्या शहरात जायचं आहे, देशात जायचं आहे आणि तुम्ही लगेच प्रिपेअर्ड होऊन पुढच्या 8 दिवसात शिफ्ट होत आहे तिथे. तर हा बदल खरंच खूप मोठा आहे. पण खरोखर म्हणूनच ते अविश्वसनीय पण वाटते एका याच्यामध्ये एक गोष्ट इथे नक्की सांगायला पाहिजे की याच्यामध्ये माझ्या पत्नीची जबरदस्त साथ होती. हो, खरं. 2 गोष्टी होत्या की एक तर अगदी लहानपणापासून एकमेकाला ओळखत होतो, शाळेपासून बरोबर होतो, त्याच्यामुळे एकमेकाचे स्वभाव चांगले माहीत होते. पुढे काय करायचं, त्याच्यात येणारे धोके काय असतील याची पूर्ण कल्पना दिली होती. मी नोकरी कुठली करणार आहे, त्याच्यामध्ये काय धोके असतील, ट्रान्सफरेबल जॉब्स, मुलींच्या किंवा मुलांच्या शिक्षणाचे येणारे प्रॉब्लेम्स, पूर्ण कल्पना होती. आणि तिने मला अत्यंत खंबीरपणे साथ दिली आणि खंबीरपणे म्हणजे उभी राहिली पाठीशी की तुम्ही जा पुढे, माझी काळजी करू नका. आणि एक मी सगळ्यांना सांगतो, माझे ज्युनियरना सगळ्यांनाच, की वेन युअर बॅक इज प्रोटेक्टेड, त्याची काळजी तुम्हाला नसेल, मग तुम्हाला असले उद्योग करायला म्हणजे तुम्ही घाबरत नाही. खरं. सर, एखादा थोडासा वेगळा प्रश्न, म्हणजे आज AI मुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सगळ्याच क्षेत्रांपुढे आव्हान उभं टाकलं आहे. पण अद्ययावत तंत्रज्ञान अस्तित्वात नसताना, कम्प्युटर्स पण नसताना विमानतळासारखे अवाढव्य प्रकल्प साकारण्याचं शिवधनुष्य तुम्ही आणि तुमच्या टीमनं तेव्हा उचललं होतं. थोडक्यात प्रत्येक काळ वेगळा असला तरी आव्हानांची तीव्रता तेवढीच असते आणि त्यातूनच मार्ग काढायचा असतो असं वाटतं तुम्हाला? हो. कुठल्याही काळात तुम्ही ज्यावेळेस जाता, मी जसं म्हटलं की त्यावेळेला निरनिराळे, पण त्यावेळेचे चॅलेंजेस वेगळे असतात, त्याला लागणारी सोय. आणि त्यावेळेला आम्हाला माहितीही नव्हतं की पुढे काय होणार आहे. म्हणजे नंतर आलेल्या साधी गोष्ट लाईक कॅल्क्युलेटर ही सुद्धा नव्हती. बापरे. तर तिथपासून म्हणून मी म्हटलं की आवर जनरेशन, आमची जनरेशन ही लकी आहे. गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही जेवढं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेलं आहे आणि जेवढ्या स्पीडनी पाहिले तेवढ्या आधीच्या जनरेशननी पाहिलं नाही. म्हणजे माझे वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्या काळामध्ये एवढ्या
वेगाने घटना बदलत गेलेल्या नाहीत. आज आम्ही म्हणतो की, आणि आज तर आय टी जर बघितलं आपण तर गेल्या 10-15 वर्षामध्ये आय टी हॅज ट्रान्सफॉर्म इटसेल्फ इन अ बिग वे. त्याच्यामुळे चॅलेंजेस तीच होती, पण त्याच्यात काही बदलही होतं. म्हणजे सांगायचीच गोष्ट झाली तर मला आजही आम्हाला गंमत वाटते की त्यावेळेला घाई नव्हती कोणाला. पण घाई नव्हती याचं कारण काय, सोय नव्हती. छोटी प्रोजेक्ट्स असायची, वेळ भरपूर असायचा. अबुधाबीच्या एअरपोर्टबद्दल तुम्ही म्हणालात, म्हणजे आज जर कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. 27 कोटीचं प्रोजेक्ट होतं फक्त एअरपोर्टचं. अर्थात रुपये डिव्हॅल्यूड, त्यावेळेला डॉलर 4 रुपयाचा होता. पण तरी देखील प्रोजेक्ट वॉज नॉट दॅट बिग. आम्हाला 6 महिने मोबिलायझेशनला दिले होते. बापरे. आणि 3 वर्ष प्रोजेक्ट पूर्ण करायला दिले होते. हे जर आजच्या कुठल्या प्रोजेक्ट इंजिनियरला सांगितलं तर बहुतेक बेशुद्ध पडेल. आज 20,000 30,000 कोटीची प्रोजेक्ट्स 2 वर्षात 3 वर्षात पूर्ण करायची अशी टाईमलाईन्स आहेत. अर्थात त्याला मदतही आहे, मेकॅनायझेशन झालेलं आहे, कॉम्प्युटर्स आलेले आहेत. तर त्यावेळची चॅलेंजेस वेगळी होती. आताची चॅलेंजेस ही एस्पेशली त्या फील्डमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये आणि सगळ्याच बाबतीत ही बदलत गेलेली आहेत. पण ए आय येऊ किंवा येऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. मानवी इन्व्हॉल्वमेंट ही जाणारच नाही. इट कॅनॉट बी रिप्लेस्ड. म्हणजे मानवी बौद्धिकता कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फायनली इट इज आर्टिफिशियल आणि फायनली इट इज जनरेटेड बाय मॅन ओनली. सो देर इज नो चॅलेंज. चॅलेंजेस विल बी डिफरंट. बरोबर. रुटीन जॉब्स तुम्ही जे करता ज्याला एवढा वेळ लागायचा, दे विल बी डन फास्टर. कॅल्क्युलेटर आला तो त्याच कारणामुळे आला की कॉम्प्युटेशन कॅन बी डन व्हेरी फास्ट. सुरुवातीचे कॉम्प्युटर्स म्हणून त्याला कॉम्प्युटेशन म्हणतात. कॉम्प्युटरला कॉम्प्युटरचं नावच आहे, इट वॉज एड टू कॉम्प्युटेशन. मॅथमॅटिकल केवढ्या फास्टेस्ट करता येतील. आणि या ए आयबद्दल मी नेहमी म्हणतो की शेवटी ओरिजिनल कुठेतरी जो तुमच्या DNA आहे त्याला अजूनही उत्तर नाही आहे. उदाहरण म्हणून सांगतो, निरनिराळे पक्षी निरनिराळ्या प्रकारची आपली घरटी बांधतात. एक पक्षी दुसऱ्यासारखं घरटं बांधत नाही. हा जो बेसिक इंटेलिजन्स येतो हा कुठून येतो? त्याला तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सोल्युशन आहे का? मी बऱ्याच वेळा चर्चा करतो, त्याला अजूनही सोल्युशन आहे. आत्ता आपला अबुधाबी एअरपोर्टचा विषय तुम्ही सांगितलेला. म्हणजे वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निमित्तानं तुम्ही अबुधाबी, इराक, नेपाळ इथं मिळून 13 वर्ष वास्तव्य केलं, सर्व्हिस केलीत. तर या अनुभवांनी तुम्हाला किती समृद्ध केलं आहे ते तर पुस्तकात सविस्तर आलंच आहे. तुम्ही काही 1-2 अशा आठवणी सांगू शकता आपल्या श्रोत्यांसाठी? हो, जरूर. म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो की अबुधाबीला ज्यावेळेला आम्ही गेलो तर त्यावेळेला अबुधाबी हे नावसुद्धा लोकांना माहीत नव्हतं. त्यावेळेला लोकांना माहीत होतं दुबई. बरोबर. आणि दुबई हे फार वेगळ्या कारणाकरता प्रसिद्ध होतं. त्यावेळेला गोल्ड स्मगलिंग, सोन्याची तस्करी म्हणून दुबई प्रसिद्ध होतं. आणि 72 साली UAEची स्थापना झाली आणि 76 साली आम्ही तिथे गेलो. तर त्यावेळची माझी जी आठवण आहे, आणि आज मी सांगतो, त्यावेळेला अबुधाबी म्हणजे त्या अबू दुबईच म्हणायचे त्यांना. त्याला अबुधाबीसुद्धा म्हणत नव्हते, अबू दुबई म्हणायचे. तर सगळीकडे प्रदीर्घ वाळवंट आणि दुसरं काही नाही. आणि सगळ्या गावामध्ये सगळीकडे टॉवर क्रेन्सचं असं जंगल उभं राहिलेलं होतं आणि एवढं बांधकाम चालू होतं. पण ते बांधकामसुद्धा प्रिमिटिव्ह स्टेजला होतं. आणि आत्ता जर तुम्ही अबुधाबी, दुबई जाऊन बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्यावेळेला घरं बघितलेली आहेत मातीची. बापरे. बर. सिंगल स्टोरीड मातीची घरं. म्हणजे आमची जे काही माझे स्नेही किंवा कलिग्स तिथे गेले त्यांना राहायला त्या घरात राहायला लागायचं. तर त्यांचा अरबाब म्हणजे मालक हा घराच्या अर्ध्या भागात राहायचा आणि अर्ध्या भागात तो भाड्याने द्यायचा. आणि बाहेर उंट, शेळ्या, कोंबड्या सगळे पाळलेले असायचं. आता हे जर वर्णन तुम्ही आजच्या कोणाला सांगितलं की दुबई, अबुधाबी अशी होती, त्याला विश्वास बसणार नाही. आणि युरोपियन किंवा अमेरिकन कन्सल्टंट दे वर प्रिडॉमिनंट. आणि लेबर फोर्स किंवा कामगार
कॅटेगरी, म्हणजे इंजिनियर सुद्धा कामगारच म्हणायचे, हे सगळे आपल्याकडनं गेलेले. हे एक होतं. आणि आपल्या लोकांना त्या प्रकारचं काम करायची सवय नव्हती, पण आपल्या लोकांनी ते स्किल दाखवलं की तिथे गेल्यानंतर लर्निंग वॉज व्हेरी फास्ट. ओके. आणि अतिशय उत्तम काम करत होते तिथे. ही एक झाली. अबुधाबी वॉज ओनली, मी नेहमी सांगतो, मी गेलो त्यावेळेला अबुधाबीमध्ये फक्त 2.5 रस्ते होते. बर. एक रस्ता होता एअरपोर्टपासून अबुधाबीपर्यंत जाण्याचा, दुसरा रस्ता शेरे हमदान म्हणायचे त्याला, मार्केटचा होता तो, आणि 2.5 रस्ता जो म्हटला तुम्हाला तो इलेक्ट्रा म्हणून नुकतंच बांधकाम झालं होतं. आणि सगळीकडे वाळू वाळू आणि वाळू, वाळवंट म्हणजे वाळवंट. उंट खरंच फ्रीली फिरायची, उंटांची तांडी, फॅमिलीच्या फॅमिली फिरायची आणि सगळीच गंमत वाटायची. आणि मला, मी तेच म्हटलं की प्रवासामध्ये किंवा कुठे गेल्यानंतर मला तिथल्या जीवनमानाची अभ्यास करायची एक आवड आहे. लोकांचा पेहराव काय, बोलतात कसे, राहतात कशी, त्यांची काय हे आहे. एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे गमतशीर आठवण आहे. तर थोडासा सिनियर झाल्यानंतर मग तिथल्या अरब लोकांना मला भेटायला लागायचं कामाच्या निमित्ताने. ते अरब लोक जरा सावकाश आणि प्रशस्त लोक आहेत. त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट अशी झटपट होत नाही. गेल्यानंतर ते एकमेकाची चौकशी करायला लागतात. की फालक कसा आहेस, काय आहे, मग उत्तर द्यायचं आपण. की फालक म्हटलं की कुलिजन, ठीक आहे. आणि मग हे असे संवाद हे चालत राहतात. बर. आणि आम्ही खाली खुशालीमध्ये, आणि ते कुठपर्यंत जाते तर आम्ही जोकिंगली त्यांना सांगायचो की शेवटी हा विचारेल तुझा उंट कसा आहे, तुझी शेळी कशी आहे. त्याला चटकन बिझनेसमध्ये गेलेला आवडत नाही. देर इज ए वेस्टर्न कल्चर. गेल्यानंतर शेक हँड, लगेच बोल. अरबांशी तुम्ही असं काम करू शकत नाही. गेल्यानंतर त्याची ती मजलीस म्हणायची त्याला, आपल्याकडे दरबार असतो तसा, खाली बसायचं मांडी घालून. त्यावेळेला टेबल खुर्च्या पण नव्हते आले त्यांच्याकडे. आणि मग बसल्यानंतर पहिल्यांदा काय देणार तुम्हाला, तर ते कावा म्हणून त्यांची एक कॉफी द्यायची. कावा म्हणून प्रसिद्ध, म्हणजे व्हेरी, आपल्याला चटकन आवडत, म्हणजे यू हॅव टू डेव्हलप टेस्ट. ते बारीक कप असतात एवढेसे, ते घ्यायचे आणि आम्ही बसलेलो असायचे. ही आठवण म्हणून सांगतो. पण एवढं असायचं ते, तर प्यायची आणि आम्ही ठेवून द्यायचो. ते ग्लास ठेवला की कुठून तरी एक माणूस येऊन तो भरायचा पोट. सुरुवातीला आम्हाला कळायचं की यार, म्हणजे एक तर काय फारशी आवडली नसायची, एवढी कडू जर. पण तिथे म्हणजे एकदा तुम्ही म्हटलं की मग एटिकेट्समुळे ते सोडायचे नाही. परत घेऊन परत ठेवली की लगेच भरली जायची. मग बरं विचारायचं कोणाला, भाषेचा जरा प्रॉब्लेम होत होता. मग जरा आम्ही लक्ष केलं की आमच्या बरोबरचे जे 2 अरब होते त्यांना मात्र भरायचा नाही तो. आम्ही जरा लक्ष ठेवलं काय, तर तो माणूस कप ठेवताना तसा हलवून ठेवायचा. अच्छा. तर तो माणूस तिथे उभा असायचा ते जग घेऊन, त्याचं लक्ष असायचं. ज्याने असं हलवून ठेवलं त्याला भरायचं नाही. अच्छा. लर्निंग म्हणजे अशा साध्या गोष्टी. बरोबर. म्हणून म्हटलं त्याच्यातून खूप शिकायलाही मिळतं त्यांचं. आणि मी नेहमी आमच्या लोकांना सांगायचो की अरब नंतर मी जेव्हा उद्यानी मोठा झालो, गेल्यानंतर हॅव पेशन्स टू इन्व्हेस्ट टाईम इन दिस ख्याली खुशाली. आणि तोच ख्याली खुशालीपणा घेऊन तुम्ही अमेरिकन जणांकडे गेलात तर ही विल थ्रो यू आउट. कल्चरल डिफरन्स किंवा कल्चरल नॉलेज हा जो म्हणतो, दिस प्लेज ए व्हायटल रोल इन डुईंग बिझनेस. अगदी. नेपाळच्या तर माझ्या खूप आठवणी आहेत. नेपाळचे प्रकरण पण पडे. आणि नेपाळ इज वन ऑफ द व्हेरी क्लोजेस्ट प्रोजेक्ट टू माय हार्ट फॉर व्हेरियस रिझन्स. बरोबर. मी जेव्हा नेपाळला गेलो तेव्हा नेपाळ वॉज ऑलमोस्ट 50 इयर्स बिहाइंड अस. म्हणजे मी 1980 गेलो, तर भारतामध्ये त्यावेळेला 1925-30ला काय परिस्थिती असेल तशी परिस्थिती होती. पण पीपल वेअर व्हेरी इनोसंट. आणि इनोसन्स एवढा होता त्याच्यामुळे तिथे अक्षरशः घराला कुलूप लावून जात नव्हते लोक. बर. कुठेही इनोसंट आणि आरामशीर राहणारे लोक. दारिद्र्याची चिंता नाही किंवा असूया नाही, हे आम्हालाच आश्चर्य वाटायचं. आणि वागण्यामध्ये एक मोकळेपणा.
बरोबर. आणि त्यावेळेला तुम्हाला जर आठवेल त्याच्यातून आलेले हे जे आपण बहादूर म्हणू किंवा हो हो नेपाळी म्हणू, हं. यांना प्रामाणिकपणा होतं. हं. ते लोक इथे येऊन हो. रखवालदार झाले, त्याचं कारण ते होतं की त्यांना ती सवयच होती की सगळं खुल्लम खुल्ला, म्हणजे टू द एक्सटेंट, म्हणजे सांगायला आश्चर्य किंवा गंमत वाटेल तुम्हाला, आम्ही खेड्यात काम करायचो. म्हणजे माझं जे प्रोजेक्ट होतं ते अपर रेंजेस ऑफ हिमालय होतं. हं. तिथे लहान लहान गावं असायची, 50 घरं, 25 घरं, 30 घरं. तिथल्या मुली किंवा बायका या वागायला फार मोकळ्या आणि फ्री असायच्या. इट इज बिकॉज ऑफ इनोसन्स. हं. म्हणजे टू द एक्सटेंट तुम्हाला वाटेल की त्या स्वैराचारी आहेत, हं. कारण त्यांच्या तो मनातच नाही विचार. म्हणजे मला आमच्या लोकांना सांगायला यायचं की डोंट मिस्टेक देम. हं. हं. म्हणजे असं विचारसुद्धा करू नका तुम्ही. तुम्ही शाहरुख खानचा स्वदेश नावाचा पिक्चर पाहिला असेल, त्या टाईपचं प्रोजेक्ट होतं ते. तर लोकांना करता आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी आणून दिली, ज्यांनी त्यांच्या अख्ख्या पूर्वजांमध्ये कोणी इलेक्ट्रिसिटी पाहिली नाही, त्यांच्या घरात आम्ही लाईट लावला, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहिला तो मला कुठल्याही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये नाही आला. वा. सर, पाषाणाचे पाझर या तुमच्या आत्मचरित्राला कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे 2 पुरस्कार तर जाहीर झालेलेच आहेत. वाचकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत आणि सध्या तुमचं काही नवीन लिखाण सुरू आहे का परत? वाचकांचा प्रतिसाद मला खूपच चांगला मिळाला असं वाटलं. ते एक कारणामुळे सांगतो की ओळखीचे किंवा अनोळखी अशा खूप लोकांनी, म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही किंवा ओळखही नाही, अशा लोकांनी ईमेल, फेसबुक, फोन करून मला कॉन्टॅक्ट केलं. आणि बहुतेक जणांचं असंच होतं की पुस्तक हातात घेतलं आणि सोडवतच नव्हतं. काही काही लोकांनी तर मला अमेरिकेहून फोन करून सांगितलं की 1.5 दिवसात पुस्तक संपवलं. बापरे! तर नक्कीच चांगला असला पाहिजे, कारण अशा आणि अतिशय वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांचा मला फोन आला. लिखाण म्हणजे सध्या बारीक बारीक आठवणी किंवा स्फुटं लिहितोय मी, पण तसं पुस्तकारूपी काही व्हावं अजून काही असं नाही. सध्या जास्त करून हे फेसबुक किंवा याच्यावरती जी सध्याची जी राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती चालली त्याच्यावरती काही काही स्फुट लिहिण्याचं काम चालू आहे. तर इट इज मोर ऑफ थॉट प्रोव्होकिंग बिझनेस. तुम्हाला सर पुढच्या वाटचालीसाठी, लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ देऊन आलात, तुमचे मनापासून आभार. पाषाणाचे पाझर या आत्मचरित्राची, या ग्रंथाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा राजहंसी मोहोर पॉडकास्ट. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.